नमस्कार मित्रांनो 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। फ्रीमध्ये टॅबलेट तुम्हाला मिळणार आहे। त्यासोबत रोज 6 GB इंटरनेट तुम्हाला दिलं जाणार आहे। यासोबत CET असेल, नीट असेल, याच्या एक्झामचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत ते क्लासेस घेतले जाणार आहे आणि तुम्हाला काही पुस्तके असतील ते पुस्तके तुम्हाला मिळणार सुद्धा आहेत। तर ही योजना कोणासाठी आहे, यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता का, कोण अर्ज करू शकतो, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाकडून ही नोटीस काढण्यात आलेली आहे। नीट MST CET बॅच 2026च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील तुम्ही ते पाहू शकता। महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जी नीट MST CET बॅच 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येत आहेत, त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB पर डे इंटरनेट डाटासुद्धा पुरवण्यात येणार आहे। तर या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे हे ते आपण समजून घेऊयात। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा। सन 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील। म्हणजे 2024 म्हणजे यावर्षी 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या लाभाकरिता पात्र असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। विद्यार्थी हा 10वी उत्तीर्ण होऊन 11वीत ॲडमिशन घेऊन हे सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेले असावे। विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांची ही निवड ही 10वीच्या टक्केवारीनुसार करण्यात येणार आहे। इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तर लक्षात असू द्या, शहरी भागातील विद्यार्थी असतील तर त्यांना 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहे ह्या योजनेकरिता, आणि ग्रामीण भागातील असेल तर 60% पेक्षा किंवा 60%च्या वरती असेल तर हे अर्ज करू शकणार आहे। विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरविले जाणार आहे। तर मित्रांनो, यासाठी अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत ते आपण इथे पाहूयात। इथे आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर रहिवासी दाखला, त्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्याला नॉन क्रिमी सर्टिफिकेट असे म्हणतो, त्यानंतर 10वीची गुणपत्रिका म्हणजेच 10वीची आपली जी मार्कशीट आहे ती मार्कशीट लागणार आहे, त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट। आपण 11वीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला असेल तर जे आपल्याला 11वीमध्ये बोनाफाईड दिली जाते ते बोनाफाईड इथे लागणार आहे। त्यानंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचं प्रमाणपत्राचा दाखला किंवा अनाथ असल्यास अनाथाचा दाखला। तर अशा प्रकारे हे वरील 6 कागदपत्रे असणार आहे आणि दिव्यांग किंवा अनाथ असल्यास तर हे 2 कागदपत्रे त्यांना जोडावे लागणार आहे। त्यानंतर अर्ज कसा करावा, तर महाज्योतीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकणार आहे। तर या अर्जासाठी अटी व शर्ती काय असणार आहेत त्या अटी व शर्ती आपण इथे समजून घेऊयात। पहिली अट आहे की अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 10/7/2024 आहे, म्हणजे येणारी 10 जुलै 2024 रोजी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे हा अर्ज स्वीकारला जाणार नाही, कारण की हा ऑनलाईन पद्धतीने करण्याचा अर्ज आहे। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील। कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड ही रद्द करण्यात येणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी कुठलीही चुकीची माहिती दिली तर त्या विद्यार्थ्यांचा अर्ज हा रद्द करण्यात येणार आहे। अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योतीच्या या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा खाली ईमेल दिलेला आहे या ईमेलवर तुम्ही ईमेलसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती। तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल
तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. महाज्योतीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.